हाय एव्हरीवन. तर ना नवीन वर्ष सुरू होऊन तब्बल 13 दिवस झाले तरी पण मी माझं कॅलेंडर बदललं नाही. तर आज म्हणलं चला कॅलेंडर बदलायचं आणि आज कॅलेंडर आणायला जायचं. झालं असं की खूप वेळेस माझ्या लक्षात होतं की कॅलेंडर आणायचंय आणि प्रत्येक वेळेस ते माझ्या डोक्यातून स्किप होत होतं. बाकीच्या सगळ्या गोष्टी घरी येत होत्या बाहेर खरेदी करायला गेलं, पण कॅलेंडर मात्र राहून जात होतं. तर शेवटीला काल निर्णय 2026 मी घेतलं. तर मी हेच कॅलेंडर घेते. तुम्ही कोणतं घेता नक्की मला कमेंट करून सांगा. त्यानंतर बासुंदी गहू घातली सोहमला आणि मग आम्ही आलोत घरी. आणि बघू शकता माझ्या केसांचा अवतार काय झालं. एवढा गुंता झालता ना केसांमध्ये. मी म्हणलं चला थोडा वेळ केस मोकळे सोडावे आणि जे महत्वाचं काम आहे कॅलेंडर चेंज करायचं, तर ते कॅलेंडर घेऊन आले मी घरी. आणि कधी पण असं फोल्ड केलेलं कॅलेंडर जे असतं ते असं गोळा होतं ना, तर त्याला ना उलट्या साईडनं फोल्ड केलं की नाही ते परत व्यवस्थित सरळ होतं. ही एक टिप तुम्हाला मी दिली. तर त्यानंतर ना हे जुनं कॅलेंडर आणि आता नवीन कॅलेंडर लावायचं होतं आणि नवीन कॅलेंडर बरोबर नवीन स्वप्न, नवीन आशा, नवीन सगळं मला ह्या वर्षी 2026 मध्ये नक्कीच करायचं आहे. आणि त्यानंतर ना केसांची एवढी छान ग्रोथ झालेली आहे ना की बिना पिनाचं किंवा क्रंचेस न लावता माझा छान असा जुडा बसतो बरं का. बघू शकता तुम्ही. आणि मी काही वापरत नाही. मी फक्त ना केश किंग जे हेअर ऑइल आहे ते वापरते आणि कधी घरी होममेड ऑइल बनवते. त्याची मी रेसिपी तुमच्याबरोबर लवकरच शेअर करणार आहे. पण केस मस्त वाढलेली आहे त्या दोन्ही गोष्टीनं. कधी कधी असं होतं ना की काय गोष्टी केलेल्या असतात पण अर्ध्याच राहून जातात. माझ्याबरोबर पण तसंच झालं. गुलाबजामुन करून ठेवले होते पण ते पाकट टाकायचे राहून गेले. कारण कॅलेंडर बदलणं ते माझ्यासाठी आज महत्वाचं होतं. पण रेसिपी काय तुमच्याबरोबर शेअर केली नाही मी ही गुलाबजामुनची. तर लवकरच ती रेसिपी छान मी तुमच्यावर शेअर करणार आहे, जेणेकरून मस्त बाहेरचे हलवाई सारखे ना गुलाबजामुन होतात. त्यानंतर छान गुलाबजामुन पाकामध्ये भिजवत ठेवले. आता ह्याला 2-3 घंटे असं सोडून द्यायचं आहे, म्हणजे ते मस्त असे भिजून निघतात. आणि बाहेर गेले खरं, पण माझ्या लक्षातच नाही की मला काय काम करायचं होतं. आणि मी नंतर ना लक्षात आलं की मला पाणी प्यायचं होतं. म्हणून मी पाणी पिण्याकरता बाहेर गेल्यावर लक्षात आलं की मला पाणी प्यायचं होतं आणि मी आतमध्ये आले. कधी कधी ना जास्त कामाचा लोड किंवा विचारांची गुंतागुंत डोक्यांमध्ये असेल ना की असं काय होतं. माझं तसंच झालं. मला कामाचा लोड खूप झाला होता त्याच्यामुळे मी विसरून गेले. आणि ह्या कपड्यांचा ढिगारा काही झालं तरी मला आज आवरायचं होता. कारण घरातले म्हणतात खुर्च्या बसायला आहेत का कपडे ठेवायला आहेत. मला हा ओरडा खाण्यापेक्षा आज काही झालं तरी ना हे कपडे आवरायचे. तर कपडे घेतले आवरायला आणि त्यानंतर मस्त गुलाबजामुन खाऊन जेवण करून घेतलं. चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. लाईक शेअर सबस्क्राईब.